बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी गिरहान. प्रकरण पहिले. अमोघ निकमाच्या वेटिंग रूममध्ये बरीच गर्दी होती. भैरव शिंदे शांतपणे एका कोपऱ्यात बसून आपला नंबर केव्हा लागतो याची प्रतीक्षा करीत होता. शेजारी निवृत्त शंकर तात्या कधी आपल्या पोराकडेच संशयानं पाहत होते, तर कधी निकमाच्या रूममधून पेशंट कधी बाहेर पडतो याकडे आळीपाळीने पाहत होते. भैरव शिंदे सोलापुरात 2 वर्षे होत नाही तोच खानदेशातल्या तारापूर नामक आडवळणाच्या खेडेगावात ट्रान्सफर होत आदेशी मिळाला होता. भैरव सोलापुरात चांगला रुळला असताना अचानक बदली कशी झाली याच झटक्यात कदाचित पुन्हा त्याचं संतुलन बिघडलं असावं असा कयास तात्या बांधत होते. भैरव शिंदे चला आत. रिसेप्शनिस्ट जोरात पुकारा करत म्हणाले. या तात्या. काय म्हणतो आमचा भैरव? अमोघ. काय म्हणेल तो? त्याचं नेहमीचं तेच रडगाणं. तात्या डॉक्टर अमोघला सांगू लागले. डॉक्टर अमोघ पुण्यातले प्रसिद्ध नामांकित मानसोपचार तज्ज्ञ, पण तात्यांचा विद्यार्थी असल्यानं तात्या त्यास नावानं सरळ पाचारत असत. भैरव बोल. आता नोकरी लागली चांगली सरकारी. आता तुला कसलं आलं रे टेन्शन? अमोघ. तात्यांना तेच म्हणत होतो मी. मला काहीच झालं नाही, पण तात्या ऐकतच नाहीत. अरे काही झालं नाही मग रात्री बेरात्री असं उठून ओरडणं फिरणं कसं रे मग? तात्या कातावू लागले. डॉक्टर अमोघनं तात्यांना बाहेर बसवलं व भैरवची काउन्सिलिंग करायला सुरुवात केली. भैरव, आता पुन्हा काय त्रास होतोय रे? अमोघ. तुला तर माहीत आहेच ना, तोच त्रास पुन्हा. आता ट्रान्सफर ऑर्डर मिळाली आणि अधिकच. तरीही मी तात्यांना नाही सांगत होतो, पण त्यांनीच दूर चालला त्याआधी अमोघला दाखव एकदा म्हणून तगादा लावला. मग काय यावं लागलं. बरं ठीक आहे. आता काय होतंय? तेच ते. तरी पुन्हा सांग. अमोघ. एक नदीकाठचं गाव, नदीकाठी गढी, गढीपासून अंतरावर शिवालय, शिवालयाजवळ विहीर आणि मग एक अंधकारमय बोगदा. बोगद्यात मला कोणीतरी बोलावतंय. भैरव, हे सारं तुला नजरेसमोर दिसतं का? अमोघ. सांगितलं ना, हे सारं झोपेत स्वप्नात दिसतंय, पण नंतर जाग आल्यावर अगदी नजरेसमोर हे फिरत राहतं. आणखी काय काय? नदी वाहते, गढीत चांदण्या रात्रीचं साम्राज्य, शिवालयाजवळ अंधार पांघरला मोठा वड. भैरव, हल्ली तुझं वाचन वाढलंय का रे? अमोघ. मजा घेतोस का माझी? भैरव, तू अभियंता आहेस, उच्च विद्याविभूषित, आणि एका सुखवस्तू घरातून आलेला आहेस. तू नाटक करणार नाहीस हे मला माहीत नाही का? मग मी मजा कशी घेईल रे? पहा, तुला स्वप्नात की जागेपणी हे जे काही दिसतंय ना, ते केवळ भास आहेत. भास. याला आमच्या वैद्यकीय भाषेत स्किझोफ्रेनिया म्हणतात. असे अनेक पेशंट येतात आमच्याकडे. अमोघ, तुला काय म्हणायचंय? मला केवळ भास होत आहेत असले गेल्या 4 वर्षापासून, असंच ना? भैरव. असली स्थळं तू आधी कुठं पाहिली आहेत का? नाही, बिलकुल नाही. तुला तर माहिती आहे की माझं सारं शिक्षण पुण्यातच झालंय, तर असल्या हिस्टॉरिकल ग्रामीण भागात जाण्याचा काय संबंध? बरं, शालेय जीवनात सहलीत वगैरे? अरे भरपूर ट्रिप्स केल्यात, किल्ले पाहिलेत, पण स्वप्नात दिसणारी गडी ही किल्ल्या एवढी भव्य नाही, आणि असलं पाहण्यात नाही कधी. ठीक आहे, तू बाहेर बस थोडा वेळ. आणि हो, नवीन बदलीच्या ठिकाणी केव्हा निघतोय? उद्याच.
भैरव उठत बोलला व बाहेर जाऊ लागला. भैरव, कॉलेज जीवनातलं काही प्रकरण वगैरे? म्हणजे तसं काही नाही. असलं तर हवं तर मी तात्यांना कन्व्हिन्स करतो. जाणाऱ्या भैरवला अडवत डॉक्टर अमोघ विचारत पाहू लागला. अमोघ, मानसोपचार तज्ज्ञच आहेस ना, की शादी.com ही सुरू केलंय? भैरव त्रागा करत म्हणाला व नाकारत बाहेर पडला. अमोघनं तात्यांना आत बोलावलं. तात्या, भैरव जे 4-5 वर्षांपासून सांगत आलाय तेच आजही सांगतोय. त्याला भास होत आहेत हे नक्की. गेल्या 4-5 वर्षांपासूनच्या उपचारांनी फरक पडायला हवा होता, पण भास आभासाचं प्रमाण वाढतच चाललंय. एकदा मला पुन्हा भैरवचा जन्मापासूनचा प्रवास ऐकायचा आहे तुमच्याकडून. अरे अमोघ, मी आधी सारी सांगितले ना, जे तू त्याच्या फाईलमध्येही सारं नमूद केलंय. तात्या, त्याच्याबद्दल ज्या ज्या घटना घडल्या अगदी बारीक सारीक आनंदाच्या देखील सांगा. अरे, आनंदाच्या म्हटल्या तर तो 4थीत 7वीत शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यात पहिला होता. 10वीला बोर्डात पहिला होता. 12वीलाही संयुक्तिक का असेना पण पहिलाच होता. मात्र त्यावेळेस तो खूपच हिरमुसला होता. इंजिनिअरिंगलाही पहिला क्रमांक सोडला नाही त्याने. बरं तात्या, जन्माच्या वेळी काही ताणतणाव? अमोघनं हा सवाल चाचरतच केला. तात्या चपापले. अमोघ, कसला रे तणाव? पण त्याचा काय संबंध? तसं नाही तात्या, पण असल्या आजारपणात या साऱ्या गोष्टी पाहाव्या लागतात. बरं ठीक, मी औषधं देतो ती सुरू ठेवा. डॉक्टर अमोघ म्हणाले व तात्याने घाम पुसत सुटकेचा श्वास सोडला. भैरवला कळेना की खरंच आपणास भास होतात. स्किझोफ्रेनिया झालाय आपणास. तात्यासोबत तो घरी परतला. दुसऱ्या रात्री तो ट्रॅव्हल्सने खानदेशातल्या तारापूरकडे निघाला. नाशिक धुळे करत सकाळी सकाळीच तो तारापूरला आला. समोर सातपुड्याच्या उंचच उंच रांगा बोडक्या असल्या तरी लक्ष वेधत होत्या. उन्हाळा असल्यानं फुललेला पळस दुरूनच लक्ष वेधत होता. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात सहाय्यक अभियंता म्हणून तो या ठिकाणी बदलीनं येत होता. घोसाड्यातलं गाव ध्यानात न येता थेट रस्त्याच्या कडेला हायस्कूल लागलं. ते ओलांडताच MSEDCLचं कार्यालय. समोर नेहमीचाच पसारा. सबस्टेशन नवीनच असावं. भल्या मोठ्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेलं. भैरवनं हजर होत प्रशासकीय बाबींची पूर्तता केली. मागील अभियंत्याबाबत तक्रारी असल्यानंच आपली तडकाबडकी बदली झाल्याचं त्याला ऐकवण्यात आलं. त्याकडं त्यानं दुर्लक्ष केलं. सायंकाळी शिपायाच्या मदतीनं त्यानं आपलं जुजबी सामान क्वार्टरवर पाठवलं. सायंकाळी फ्रेश होत तो सहकार्यासोबत गाव पाहायला फिरायला निघाला. रस्त्यानं हायस्कूल व तिथून गावाभोवती चक्कर टाकत पुढे नदीकडे वळण घेताच त्याची नजर समोर गेली आणि तो चक्रावलाच. तो पुतळ्यागत स्तिमित होत एकसारखा पाहू लागला. साहेब, काय पाहता एकसारखा? ती चंद्रपाल प्रभुणे मालकाची गडी आहे. या गडीवरूनच आमचं गाव ओळखलं जातं. सोबतचा गावडे ऑपरेटर सांगू लागला. पण भैरवचं त्याकडे लक्षच नव्हतं. तो एकसारखा गडीकडे पाहत होता. हीच गडी आपणास 4-5 वर्षांपासून दिसते ती हीच. आपण तर इथं कधीच आलो नाही आधी. तो भांबावला. गावडीनं त्यास गडीकडे नेलं. गडीची माची चढत ते वर गेले. तेथून पश्चिमेस एक नदी दिसत होती. स्वप्नात दिसणारी हीच नदी. दुधाळ फेसाटी काकरी. साहेब, ही सुसरी नदी. या नदीवरील धरणाच्या पाण्यानंच तारापूरचा विकास झालाय. सार शिवार याच नदीच्या पाण्यानं पोचलं जात आहे. सुसरी पुढं गोमाईस व तिथून तापीस मिळते. गावडे काही बाई सांगित होता, पण शिंदेंचं लक्ष मात्र त्यांच्याकडे नव्हतंच. तो भान हरपून गढी माची नदी सार सार पाहत होता. जे आपण आधीच स्वप्नात पाहत आलो तेच इथं प्रत्यक्ष. त्याची भिरभिरती नजर दूर उत्तरेकडे दौडली. नजरेत भरलं, हो,
असंच मंदिर. गडीच्या समतल उंचीवर मंदिराचा कळस. अरे, मंदिराजवळ ते झाड दिसतंय, तेच ते भव्य वडाचं झाड. भैरवला आपण पाहत होतो तो भास होता की आता पाहतोय हे स्वप्न, असा सवाल भेडसावू लागला. गडीजवळची पाय विहीर आड दिसताच ही पण स्वप्नातलीच. स्वप्नात भास की आभासात हे स्वप्न, पण तो चक्रावलाच. हा मॅडम, हे आमचे नवीन इंजिनियर साहेब, भैरव शिंदे साहेब, आजच रुजू झालेत. गावडे गढीतल्या बाईशी बोलत होता, पण गढीतल्या आतल्या देवळीतल्या तुळशीस दिवा लावणाऱ्या पाठमोऱ्या बाईकडे भैरवचं लक्षच नव्हतं. कॉटनचा काळा गाऊन घातलेल्या बाईनं भैरवकडे पाहिलं, पण तो परत फिरू लागला. गावडे, इकडं गडीकडं कसं येणं केलं? बरं, आला आहात तर एक निरोप द्या तुमच्या लोकांना की आज पावेतो हायस्कुलातलं पाणी तुमच्या सर्व कामगारांनी वापरलं, पण उद्यापासून पाणी बंद तुमचं. उद्यापासून पाण्याची वेगळी सोय करा. आमच्या शाळेचं बांधकाम सुरू आहे, आम्हालाच पाणी कमी पडतंय. त्यात तुमच्या क्वार्टरलाही पाणी पुरवणं शक्य नाही. सांगतो मॅडम दुसऱ्या साहेबांनाही. तेच बरं. तुमचा एक युनिट सोडत नाहीत आणि दुसऱ्याचं पाणी मात्र रात्रंदिवस फुकटात हवा, हा कसला न्याय? मॅडम आकसानं बोलत होत्या. भैरव गडीत आत न शिरता माचीवर परतला. तो तिकडनंच परस्पर शिवालयाकडे जाऊ लागला. साहेब, शिवालय उद्या पाहू. गावडे उशीर होतोय म्हणून बोलला, पण भैरव पुढेच निघाला. नदी काठाकाठानं शिवालयापर्यंत रस्ता जात होता. गाव, हायस्कूल व महावितरणाच्या पाठीमागून भैरव स्वप्नात त्या रस्त्यावर वावरावा तसा पुढे सरकू लागला. काळ्या ताशी उपाशानात उभारलं भव्य शिवालय. आत बाहेर एक रहस्यमय गूढता पांघरत नदीकाठी की नदीला आपल्या अधीन ठेवत साऱ्या परिसरात अधिकच अगम्यता पसरवत असलेलं. भैरव, भैरवनाथा, काय ही संगती की विसंगती? स्वप्नात आभास, जागेपणी भास की आता खरंच मला स्किझोफ्रेनिया असेल? डॉक्टर अमोघ मानसोपचार तज्ज्ञ आहे, त्याच्या निदानानुसार. तर मग हे काय? तो क्वार्टरवर परतला. शिपायानं जेवणाची व्यवस्था केली होती. कसंबसं जेवण उरकलं. हॅलो, अमोघ बोलतोय ना? बोल भैरव, कसा आहेस? अरे, मिस करणार होतो तुला कॉल, पण तितक्यात तुझाच कॉल आला बघ. अमोघ, तुझ्या मानसशास्त्रालाच आव्हान आहे बघ. अमोघचं बोलणं मध्येच तोडत भैरव म्हणाला. काय झालं आता भैरव? अमोघ, जे मला भास होत होते तेच समोर आहे. तीच गढी, तेच शिवालय, तोच आड, तीच नदी. कुठं? मी खानदेशातील तारापूरला हजर झालोय. या गावात आत्ताच मी जे आभासात पाहत होतो तेच प्रत्यक्ष पाहिलं. मला माहिती आहे की तुला वाटेल की माझा आजार बळावतोय, पण ऐक, तुझं व्हॉट्सअप चेक कर. फोटो पाठवलेत मी इथले. डॉक्टर अमोघनं फोटो पाहिले. एरवी त्याला फोटो पाहून काहीच वाटलं नसतं, कारण कदाचित आधीच भैरव त्या गावात जाऊन आला असावा व तिथलं सारं नजरेखालून घातलं असावं, म्हणून आभास होत असावेत असाच अंदाज त्यानं बांधला असता. पण या प्रकरणात वेगळंच घडत होतं. खरं आश्चर्य त्याला वाटत होतं ते वेगळंच होतं. भैरव, तू पाठवलेले फोटो मी पाहिले. तू सांगतोय ते खरंही आहे, पण तरी तू काहीतरी लपवतोय माझ्यापासून हे मला कळतंय. म्हणून शनिवार रविवार परत येत मला भेटशील का? आत्ताच तर नवीन ठिकाणी हजर झालोय, लगेच कसं शक्य होईल येणं? आणि काय सांगायचं? तू ये आधी. भैरवला योगायोगानं कार्यालयाचंच काम निघालं. तो नाशिकला निघाला ते काम आटोपून तो पुण्यास निघाला. त्यानं तात्यांना घेत अमोलची भेट घेतली. तारापुरात पाहिलेलं सारं सारं तो जीव तोडून सांगू लागला. भैरव,
तू सांगतोय ते खरं असावं, पण एकच सवाल, तू भव्याला ओळखतोस? डॉक्टर अमोघ भैरवकडे बारकाईनं पाहत विचारता झाला. "अ, कोण भव्या?" आधी प्रश्न मी केलाय, अमोल उद्गारला. नाही. विचार कर नीट. भव्या काशीनाथ सानप. अमोघ नाही बोललो ना मी. नाही ओळखत मी. भैरव ठासून त्राग्यानं बोलला. तात्या, भैरवनं जे पाहिलंय ते कधीतरी त्यानं नक्कीच पाहिलं असावी ही शक्यता असो नसो, पण एक वेगळीच बाब मला खटकते. मागच्या आठवड्यात तात्या तुम्ही जे सांगितलं त्यानं माझ्या मनात चक्रे फिरू लागली. भैरवचं प्रत्येक परीक्षेत पहिलं येणं तुम्ही सांगत असतानाच, इतर पेशंटच्या हिस्ट्री माझ्या नजरेसमोर तळत असतानाच एक फाईल मला विशेष वाटली. मी माझ्या जुन्या पेशंटच्या फाईल चाळल्या. भरपूर शोधाशोध करताना मला हवी असलेली ती फाईल मिळालीच. या पेशंटलाही आपल्या भैरवसारखेच भास होतात. तसलीच गढी, मंदिर, नदी, पायविहीर. मी ती फाईल नव्यानं पूर्ण चाळली आणि अवाकच झालो मी. त्या पेशंटच्या घरच्यांशी संपर्क करत नवीन माहिती घेतली. हे पेशंट म्हणजे भव्या सानप, पुण्यातलीच, भैरवच्याच वयाची. तीही मागील 5-6 वर्षांपासून माझंच पेशंट, स्किझोफ्रेनियाचंच. बरं मग? तात्या, आपला भैरव 4थीत शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यात पहिला, तर ही भव्या दुसरी आलेली. होणारच असं. कोणीतरी पहिलं आल्यावर कोणीतरी दुसरं येणारच. पण 7वी शिष्यवृत्तीत ही भैरव पुन्हा जिल्ह्यात पहिला, तर पुन्हा दुसरी भव्याच आली. आता योगायोग नव्हे तर त्यांच्यातली चुरस समजूया. दोन्ही वेळी भव्या फक्त 2 गुणांनी, म्हणजे एका प्रश्नानं पिछाडीवर. 10वी बोर्डात भैरवच प्रथम आला आणि पुन्हा जोडीला दुसरी भव्याच. केवळ अर्ध्या गुणानं पिछाडीवर. यांचा एका सामाजिक संस्थेनं सत्कार केला तेव्हा यांची पहिली भेट झाली असावी. बरोबर का भैरव? अमोल, कोण ही भव्या आणि तू काय सांगतोयस? काहीच संगती लागत नाही. त्याचा माझ्याबाबत घडणाऱ्या घटनांशी काय संबंध? भैरव 12वीलाही प्रथमच आला, पण मात्र संयुक्तरित्या. संयुक्तरित्या प्रथम येणारी दुसरी तिसरी कोणीच नव्हती, तर हीच दुसरी येणारी भव्या काशीनाथ सानप. गुणाची मामुली तफावत भरत ती भैरवच्या समान पातळीवर आलीच. कलेक्टर ऑफिसला या दोघांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार झाला. तिथं यांची दुसरी भेट झाली. भैरवला थोडा क्लिक झाला तो सत्काराचा कार्यक्रम. भैरव, सत्कारात तुमचं काही बोलणं झालं होतं का? कारण फोटोत तसं वाटतंय. एवढं आठवत नाही, पण आलं लक्षात. पुढं उभं राहण्यावरून काहीतरी बोलाबोल झाली होती त्या मुलीशी, पण तिचं नाव वगैरे तू काय सांगतो ते काहीच माहीत नाही मला. काय बोलाबोल नेमकी? एकच पातळी गाठली, समपातळीवर आलो तर आता मीच पुढे उभी राहीन. कायम मागच उभी राहत आली व पुढेही मागच उभं राहायचं, असं बरंच काहीतरी बरळत होती ती. भैरव डोक्यात झिंझिन्या आणत आठवत बोलला. तात्या, ही मुलगी आता कुठल्या तरी खेड्यात शिक्षिका आहे. ती सध्या पुण्यात नाही, गेल्या 6 महिन्यांपासून. पण ती आली की आणखी उलगडा होईल बराच. अरे पण तिचा आणि मला होणाऱ्या भास व ते सत्यात उतरण्याचा काय संबंध? भैरव, तुला व तिला होणाऱ्या भासात साम्यता आहेच, पण तुमच्या दोघातही काहीतरी आणखी साम्यता असावी. तूही काहीतरी लपवतोयस आमच्यापासून. अरे, मी काय लपवतोय? मी काय लपवलंय? जे होतं ते सारं उघड केलंय. भैरव संतापून बोलला. तात्या मात्र आतून हादरत होते. तात्या उठले व भैरवला घेत घरी निघाले. घरी येताच तात्याने बेडचं दार बंद करत विचारात गुंग झाले. मोह, स्वार्थ मोठा वाईट. मग तो संपत्तीचा असो की संततीचा. अंबा स्वार्थी झाली ममतेपोटी.
पण आपण उच्च विद्याविभूषित प्राध्यापक. आपण नको व्हायला हवं होतं. पण आपली चूक काय? भैरवला होणारे भास व ती ठिकाणं प्रत्यक्ष असणं याचा त्याचा जवळचा संबंध असावा का? पण ती मुलगी व याचा संबंध काय? सतत प्रत्येक वेळी एवढी संगत चुरस कशी? भैरव तारापूरला आला. क्वार्टरवर पाणीच नव्हतं. त्यानं पळशीकर शिपायास बोलावलं. पळशीकर, पाणी नाही. साहेब, हायस्कूलवाल्यांनी पाणी बंद केलंय. मग आता मी आंघोळ कशी करणार? मी शिवालयातल्या विहिरीवरून आणतो, म्हणत त्यानं हंडे घेत पाणी आणून दिलं. गावडे, पळशीकर व इतर सारे गोळा होत पाण्याबाबत विचार करू लागले. कार्यालय क्वार्टरमध्ये पाणीच नाही. गावापासून हा भाग उंचावर असल्यानं ग्रामपंचायतीचं नळ कनेक्शन नव्हतं. हायस्कूलानं शिवालयाच्या पायविहिरीतून पाईपलाईन टाकत पाणी आणलेलं. तेथूनच आज पावेतो हे पाणी वापरत होते. पण मुख्याध्यापिकेनं शाळेच्या आवारा भिंतीचं काम लावलं व पाणी अपुरं पडतंय या सबबीखाली पाणी पुरवठा बंद केला. ग्रामपंचायतीकडं निवेदन देऊयात, कोणीतरी बोललं. उपयोग नाही. गावातली टाकी खाली असल्यानं उंचावर इथं पाणी चढतच नाही. गावडे, मग आता? मॅडमानंच भेटत विनवणी करू. भैरवनं नवीन असल्यानं यात भाग घेतला नाही. पण साऱ्यांनी त्यालाही घेतलं व शाळेत निघाले. भैरवला पटेना, पण सोबत जायला काय जातंय म्हणून तोही निघाला. बोला, शिपायानं हटकलं. पाण्यासाठी मॅडमांना भेटायला साहेब आलेत. गावडे, साहेब म्हणता शिपाई उठला व आत गेला. बाहेर येत त्यानं आत जायला खुणावलं. मुख्याध्यापक दालनात साऱ्यांना बसायला लावलं. भैरवला आपल्या हुद्द्यास हे सारं ऑड वाटू लागलं. पण आलिया भोगाशी. बोला गावडे, काय येणं केलं का? शाळेचं कनेक्शनही कट करता आता गडीसारखं? येता येताच बाईनं बाण मारला आणि भैरवनं नजर टाकली. आकाशी रंगाच्या कॉटन साडीत बहुतेक शाळेचा गणवेश असावा तो. आपल्याच वयाची गोरी पान, कोरीव लेण्यागत ताशीव बांधे सूद, भेदक नजरेची मॅडम. तो पाहतच राहिला. हा चेहरा नाही, पण असाच मिळता जुळता चेहरा आपण कुठेतरी पाहिलाय वाटतं. पण कुठं कुठं आठवत का नाही? स्वप्नातल्या की जागत्या भासात? नाही, कुठंतरी पाहण्यात आलाय आताशी. हाच नसला तरी यासारखा थोडा. मॅडम, गढीचं कनेक्शन कट करण्याची झाली गफलत अजाणतेपणे जुन्या साहेबांकडून. पण नवे साहेब तसे नाहीत. तेवढं पाणी बंद करू नका, हेच सांगायला आलो. गावडे विनवणीच्या सुरात म्हणाला. गावडे, एवढं मोठं कार्यालय आणि पाण्याची साधी सुविधा करता येत नाही तुम्हाला? हा अवघड आहे तुमचं. आपला सप्लाय सुरळीत राहावा ही अपेक्षा करताना इतरांचा सप्लाय मात्र लगेच कट करता. बाई खोचक बोलत होत्या. भैरवला खटकलं. त्यानं बाईवरची नजर नेमप्लेटवर टाकली. B.K. सानप. गावडे, चला. भैरव तुटक बोलला व निघू लागला. बाईनं तोऱ्यात पाहिलं. गावडे, त्या विंचूरकरला म्हणवा, तो सोडेल पाणी. आणि बसा, चहा येतोय. उठणाऱ्या भैरवकडे पाहत बाई बोलल्या. चहा सर्वांनी घेतला. भैरवनं मना केला. गावडे विंचूरकरला सांगायला गेला तोवर बाकीही उठले. भैरव उठता उठताच बोलला. माफ करा मॅडम, पण आपली भेट आधी कुठंतरी झाली या. कुठं ते आठवत नाही, पण नक्कीच आपणास कुठंतरी पाहिलंय मी. मॅडमांनी तर्जिनीनं चष्मा वर करत रोखून भेदकतेनं पाहिलं. मिस्टर, ते जाऊ देत, पण पाणी सोडेल विंचुरकर म्हटल्यावर मलई लावण्याचा जुनाच फंडा वापरायला आपल्या हुद्द्याचा विचार करा ना, निघा. बाई रागात पाहत उद्गारली. आठवेल, पण निश्चित आधी कुठेतरी पाहिलंय. निघा.
गडीवर गावडे सोबत आला होता ना, मग तरी का उगाच मलाही लावताय. भैरव उठला विचाराच्या तंद्रीतच. गडीवर गेलो होतो तेव्हा याच गडीवरच्या देवळीत दिवा लावत होत्या. पण त्यावेळेस तर पाठमोऱ्या होत्या त्या. यांना हा चेहरा आपण कुठेतरी पाहिलाय. असा नाही पण मिळता जुळता तरी. कुठं? ताण, झिंझिन्या, मेंदूचा भुगा नुसता. खरंच अमोघ म्हणतोय तेच खरं. आपणास स्किझोफ्रेनिया झालाय. डॉक्टर अमोघ म्हणताच लख्ख प्रकाश पडला आणि भैरवची सुटका झाली. आपण अमोघच्या दवाखान्यात बसलो असताना अमोघनं 12वीचा सत्काराचा फोटो दाखवला होता. त्यातली मुलगी हीच. हिच्या घरच्याकडूनच त्यानं तो फोटो मागवला होता. म्हणजे भव्या सानप हीच. नेमप्लेट काय होती शाळेत? BK सानप. येस, हीच भव्या काशीनाथ सानप. आत्ताचा चेहरा त्या 12वीच्या वेळच्या फोटोतल्या चेहऱ्यापेक्षा बदल असला तरी ती हीच. एकदाचं आठवलं. अमोघही बोलला होता की ती सध्या कुठल्याशा खेड्यात शिक्षिका आहे. पण आपणास हे आठवायला इतका ताण का पडला? खरंच आपणास स्किझोफ्रेनिया झाला का? दुसऱ्या दिवशी सप्लाय सुरू झाला तरी भैरवनं सर्व कर्मचाऱ्यांना लावत दुसरी सोय काय होते का ही चर्चा करत पाय विहिरीवरूनच शाळेसारखं आपणास ही पाईपलाईन टाकत पाणी आणता येईल हे निश्चित केलं. भैरवनं स्वतः पैसा टाकत माणसं लावत शिवालयाजवळच्या पाय विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. शिवालयाजवळच्या पाय विहिरीवर मोटर टाकताना तो शिवालयात गेला. घडीव पायऱ्यांची कमानी असलेली विहीर, अथांग निळशार नितळ पाणी. त्यानं पाण्यात डोकावलं. त्याला स्वप्नातले भास प्रत्यक्षात दिसू लागले. समोर दिसणारा भला मोठा वड, पारंब्या जमिनीकडे सोडलेला की पारंब्याच्या आधारे आकाशाशी स्पर्धा करणारा. कसं असतं ना, वड आपली मुळं गाडत त्याच आधारावर वर वाढतो आणि मग पुन्हा त्यातूनच पारंब्या उलट्या दिशेने खाली जमिनीकडे निघतात. वर वर जात असताना ही विरुद्ध दिशेची वाढ आगंतुकच, की जेथून ओनामा पुन्हा तिकडच प्रवास की ओढ पारंब्यांची. आपलंही या जागेशी तसंच काही नसावं? भास आभास म्हणजे या जागेची आपणास ओढच. असं असेल का की आपली सुरुवात इथूनच होत आपण झेपावलो असू, पण मूळ रक्तातली ओढ आपणास पारंब्यागत इकडेच आणत असेल? सायंकाळ पावेतो पाण्याचा प्रश्न सुटला. साहेब, हे छान केलं. पाण्यासाठी मॅडम त्या विंचुरकरास विनवणी करायला सांगत होत्या मुद्दाम, पण आपण हा प्रश्नच सोडवला. द्वादशीचा वाढता चंद्र आकाशात चमकत आपलं चांदणं तारापुरात पेरत होता. जेवण आटोपून क्वार्टरमध्येच बाहेर गप्पा मारत बसलेले. शाळेच्या आवारा भिंतीचं बांधकाम चांदण्यात दिसत होतं. दुपारी खड्डा खोदताना तिथं हाडांचा सांगाडा निघाल्याचं शिपाई पळशीकर सांगत होता. पाय विहिरीवरून पाईप लाईनसाठी खड्डा खोदतानाही सांगाडा निघाला होता, पण तो मानवी नसावा. कोणी काय तर कोणी काय सांगत होतं, पण कुत्र्याचा असावा बहुतेक. खोदणाऱ्या माणसाने तिथंच बाजूला फिरकावला. गप्पा आटोपत जो तो झोपायला निघाला, पण भैरवला झोपच येईना. तो सारखा तळमळत विचार करत होता. आपणास ही गढी, हे देवालय, ही नदी, वड, विहीर, आड का दिसत असेल? आणि आता नेमकी बदली इथंच कशी? काय संबंध या बाबींशी? आपलं एवढं इंजिनिअरिंग झालेलं, पहिला क्रमांक कधी सोडला नाही आपण, तरी हे कोडं का उलगडत नाही? मनोरुग्ण आहोत का आपण खरंच? स्किझोफ्रेनिया? तरी एवढा हुशार मानसोपचार तज्ज्ञ अमोघ त्याच्या उपचाराने फरक का पडत नाही मग? बाहेर बरीच रात्र झालेली. गोलातीत होऊ पाहणारा चंद्र वर आलेला. उन्हाळ्याची रखरखीत गरम हवाचं उकडे.
नदीकडून काही बाही आवाज. पुण्यात राहणाऱ्या भैरवच्या अपरिचयाचे. भैरव उठला व निघाला एकटाच. कुठे माहीत नाही. रस्त्यानं शाळेकडे. शाळा चांदण्यात बुडालेली. आकाशी रंग जणू चंद्री झालेला. मी मागेच उभी राहत आली आहे व पुढेही मागेच उभी राहणार. आता तरी पुढे उभे राहू दे. समपातळी गाठली ना मी. ही पातळी गाठायला 18 वर्षे लागलीत मला. भैरवच्या मेंदू प्रस्तर घडीतून बोल उमटले. भैरव परतला. त्यानं पारंब्यागतच परतीचा मार्ग धरत वितरणाचं कार्यालय व तेथून शिवालयाकडचा रस्ता धरला. पसरलेल्या महारानागतच्या भागात सौंदळी, खुरट्या, बाभळी, आवळी चांदण्यात पहुडल्या होत्या. तो शिवालयाकडे निघाला. सुसरीकडून टिटव्याचा कल्लोळ, कलकलाट उठला. सुसरी पलीकडं सारी उसाची शेती धरणाच्या पाण्यानं. तिकडून लांडग्या कोल्ह्याचा भेसूर आवाज. चांदण्या रात्रीचं आल्हाददायक वातावरण एकदम पालटल्यागत. आपण फिरायला निघालोय की क्वार्टरमध्येच झोपलोय. झोपल्या झोपल्याच फिरल्याचा भास होतोय नेहमीसारखा. पण आताचा भास असेलही तरी पण वेगळा. टिटव्यांचा आवाज, कोल्ह्या लांडग्याचा आवाज आपण जो चित्रपटात ऐकलाय तसाच. आता टिटव्या अगदी त्याच्या डोक्यावरच्या आकाशात उडत ओरडत होत्या. शिवालय तर मागं गेलंय, मग आपण कुठं निघालोय? चालता चालता की आभासात? ही समोर नदी दिसते. काय नाव बोलला होता गावडे? सुसरी. उन्हाळ्यात ही पाण्याची धार वाहते. आपण काठाकाठानं कुठं निघालोत? गढी? हो, गढीवरच. वटवागळं उडत आहेत. नदीकाठच्या रस्त्यानं गढीची माची लागली. भैरव एवढ्या रात्री गडीवर का जातोय? मागं फिर. तू आभासात नाही तर खरंच चाललायस. भैरवची पावलं पुढं जात आहेत. हे समोर काय बसलंय? चांदण्यात ही दिसत नाहीये ते. हे कुत्र आहे वाटतं की लांडगा? कुत्रच. भुंकतय ते. लाल लाल कुत्र. काय करतं हे एवढ्या रात्री माचीवर? भैरव, खुलचटासारखं करू नकोस. कुत्र आहे ते. कुठंही फिरेल. पण या अवेळी तू का फिरतोस? आता कुत्र भुंकतच उठलंय व शिवालयाकडे तोंड करत जोर जोरात भुंकू लागले. भैरव पुढं सरकू लागला तसं ते भुंकतच जवळ आलं व पाय साठत पुन्हा कधी गडीकडं तर कधी शिवालयाकडे तोंड करत भुंकू लागलं. कोण कोण आहे तिकडं? गडीचा दिवा लागला. त्याच काळ्या गाऊनवर सानप मॅडम देवळीत उभ्या विचारू लागल्या. भैरव आडोशाला झाला. कन्नी, का उठलीस बाई एवढ्या वर्षात? शांत पड ना. सानपबाई बोलल्या व परतल्या. भैरवनं घाम पुसला. आता ती कन्नी नावाची कुत्री असावी बहुतेक. ती भैरवकडं पाहत भुंकू लागली व शिवालयाकडे जोरात निघाली. भैरवही मागोमाग निघाला. कन्नी शिवालयातल्या पाय विहिरीच्या पायऱ्या उतरत समोरच्या भिंतीकडे पाहत जोर जोरात भुंकू लागली. जणू या भिंतीत तिला काहीतरी दिसत असावं. भैरवला कळेना आपण गढीवरून या कुत्री मागं का धावतोय. ती कुत्री पाय विहिरीत भुंकत भुंकत पुन्हा माचीकडे पळाली. तिथं घुटमळली. भैरव ही पुन्हा तिच्या मागोमाग माचीवर. आता ती जमीन उकरत होती. निघाली कन्नी. गडीवरच्या आढाकडं निघाली. भैरव ही पायाला भिंगरी बांगल्या ग तिच्या मागेच. तिथं ती बराच वेळ भुंकत राहिली आणि मग थेट गढीत घुसली. आता भैरव तिच्या मागोमाग गढी पावेतो तर आला, पण गढीत कसं घुसावं प्रश्न पडला. तो तेथेच थबकला. तोच पहाट झाली. गडीचं दार उघडलं. अरे, दार तर आता उघडलं तर कुत्री आत कशी घुसली? तो उघड्या दारात आत पाहू लागला.
तर आत त्याच कुत्रीच्या जबड्यात त्रिशूल घुसलेला व ती तडपडते, लोळते. भैरव के काढला. कोण कोण अधम? मुक्या जीवास त्रिशूलनं मारलं? आवाजानं पहाड झाली म्हणून दार उघडणारी भव्या जाता जाता थबकली व घाबरतच कोण कोण म्हणून ओरडली. मॅडम, ही कुत्री काय नाव बोलला मगाशी तुम्ही? हां हां, कन्नी. आत्ताच तर गडीत घुसली होती आणि आत्ताच तिला त्रिशूलानं मारलंय बघा. भैरव एकदम श्वास फुलवत बोलला. कोण तुम्ही? आणि अचानक या ठिकाणी कसा आलात यावेळी? मॅडम, मी शिंदे साहेब. पण ते महत्वाचं नाही. आधी या कन्नीला वाचवा. साहेब, शुद्धीवर या आणि निघा येथून. कोणी पाहिलं तर गावात इज्जत जाईल माझी. पण ही कन्नी? कोण कन्नी? काय आहे ही कन्नी? कुठं आहे? भानावर या. सानप मॅडम, तुमच्या समोर त्रिशूलनं घायाळ होत पडली आहे ती. सानप मॅडमला समोर काहीच दिसेना. ती संतापली. साहेब, पुरे नाटक. लाज बाळगा आणि चालते व्हा इथून. अन्यथा मी आरोळी ठोकत गाव गोळा करेन. भैरव भानावर आला व खाल मानेनं क्वार्टरकडे निघाला. रात्रभर फिरून फिरून त्याच्या पायात काय काय घुसलं होतं व कपड्याची तर बातच नव्हती. त्यानं तात्यास फोन घुमवल्यावर रडत असतो म्हणाला, तात्या, या स्किझोफ्रेनियापासून वाचवा मला. पण कन्नीचं काय? त्रिशूलनं तडपडणारी कन्नी अचानक गेली कुठं? की आभास? आणि समपातळीचं काय? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.